माननीय मंत्र पाटील बिडमोकर साहेब जिल्हाध्यक्ष यांचा या ठिकाणी आगमन झाले आहे। सर्व देगलूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज देगलूर शहरामध्ये बूथस्तरीय कार्यकर्ता पदक मेळावा आज बंडायप्पा मठ संस्थान येथे संपन्न झाला आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण व तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपल्यासोबत रामदास पाटील सुलतानकर आहेत। सर, नेमका हा मेळावा जो आपण घेण्यात आला देगलूर शहरामध्ये हे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस पक्षातून गळती लागली यासाठी घेण्यात आला का असं नाही वाटतं? देगलूर काँग्रेस कमिटीकडून शहर आणि ग्रामीणकडून हा बूथस्तरीय पदाधिकारी आणि बूथस्तरीय कार्यकर्ता यांचा हा मेळावा होता। कोणी चाललंय म्हणून काँग्रेस पक्षाला बैठक घेण्याची आवश्यकता नाहीये। जाणाऱ्यांचा उद्देश आणि हेतू वेगळा आहे। आज आत्ताच आमचे नेते खासदार रवींद्र चव्हाण पाटील असतील, माननीय यशपाल भिंगे साहेब असतील यांनी सांगितले की ज्यांच्यात अन्यायाविरोधात लढण्याची धमक नाहीये असे लोक काही लालसेपोटी स्वार्थापोटी जात असतात। मोठेच्या मोठे लोंढे निघून गेले त्यामुळं काँग्रेस काही हटलेली नाहीये। परंतु देगलूर तालुका आणि विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस आज तुम्ही पाहिली असाल इतका मोठा भव्य हॉल सुद्धा खचाखच भरलेला होता। त्यांना पैसे देऊन गाड्यात कार्यकर्ते आणावं लागतं। आमचे कार्यकर्ते स्वतःच्या ह्याच्याने पायपिटीने गावातला तांडावाडी वस्त्यावरला अत्यंत ज्येष्ठ लोक आमच्या या ठिकाणी तरुण मुलं या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाले होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे महासागर आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, जवळपास 250 वर्षाचा इतिहास आहे। त्यामुळे या पक्षाला कुणी चाललंय म्हणून काही करायची गरज नाहीये। हा संत वाहणारा प्रवाह आहे, त्यामुळे या प्रवाहाबरोबर वाहत असतात, काही बाजूला जात असतात। आता आमच्यासारखे अनेक लोक या ठिकाणी या प्रवाहात समावेश पण झालेले आहेत। तर येणाऱ्या निवडणूक आहे, मध्यवर्ती बँकाची आहे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत आहे, यावर आपलं लक्ष काय राहील येणाऱ्या काळात? आजच्या बैठकीचा मूळ उद्देशच तो होता। आम्ही निरंतर निवडणुकीला सामोरे जातो। नेत्याच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत। ज्याप्रमाणे आम्ही या शक्तीविरोधात शहरामध्ये ताकदीनं लढलो आम्ही, आता ग्रामीणमध्ये आम्ही त्याच पद्धतीनं ताकदीनं लढणार आहोत। शहरातले आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी जे आहेत ज्यांना 30 ते 40 वर्ष राजकारणाचा अनुभव आहे त्यांचा ग्रामीण भागामध्ये त्यांना प्रामुख्याने प्रभारी नेमून आणि ग्रामीण भागातला प्रत्येक गावातला काँग्रेस कार्यकर्ता, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, तरुण, महिला यांच्याशी संपर्क करणे, त्या ठिकाणी बूथ कमिट्या करणे आणि या तालुक्यातल्या 5ही जिल्हा परिषद सर्कल या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि 10 पंचायत समिती आणून या ठिकाणी विक्रम आम्ही स्थापन करण्याच्या दृष्टीनं आजचा हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता। मेरा भाई, क्या कहेंगे? देगलूर शहर में आज बहुत दिनों के बाद एक मेला जो लगा था यहाँ पर कांग्रेस पार्टी की जानिब से, कमेटी की जानिब से, लगता है आपको जो इसकी जो आने वाले दिनों में इलेक्शन पीरियड आने वाला है, मध्यवर्ती बैंक निवडणूक है, जिला परिषद है और जैसा कि पंचायत समिति है, और जैसा कि आपको लगता है कि आगे आपको क्या करना चाहिए और क्या करके पक्ष को बड़ा करना चाहिए? मैं सबसे पहले तो एक बात कहना चाहता हूँ आज के ये कार्यकर्ता मेळावों के माध्यम से कि ये जो कांग्रेस का जो मेळावा था और आज आप देखे होंगे कि 2 दिन के अंदर ही हमने तय किए थे कि आज हमको कांग्रेस पार्टी का मेळावा रखना है बूथ लेवल के ऊपर से। तो आपने आज देखे होंगे कि कांग्रेस के कितने लोग आए थे यहाँ पे। आपके जो है ना हनेगांव से लेके तो शाहपुर तक और इधर करटखेल से लेके इधर मधुर रोड तक और उधर खानापुर, आपके खानापुर सर्कल हो दो, मरखेल सर्कल हो दो या हनेगो सर्कल हो दो, शाहपुर सर्कल हो दो, ये 4-5 सर्कल के भी लोग यहाँ पे पूरे हैं। और खास बात ये है आज के इस प्रोग्राम की कि ये प्रोग्राम के अंदर आज के हमारे मेळावे के अंदर सभी जाति धर्म के लोग थे। इसके अंदर विशिष्ट कोई एक आदमी नहीं था इसके अंदर। ये तुम देखो इसके अंदर है कि हर जात धर्म का आदमी है और ये कांग्रेस पार्टी एक ऐसी पार्टी है सभी जाति धर्म के लोगों को लेकर चलने वाली पार्टी है। और आने वाले दिनों के अंदर जो है ना हम जो कल जो इलेक्शन लड़ने वाले हैं, जिला परिषद, पंचायत समिति, ग्राम पंचायत, बैंक का इलेक्शन हो या मार्केट कमेटी का इलेक्शन हो, कांग्रेस पार्टी पूरी ताकत से इलेक्शन लड़ने वाली है। आपने देखा नगर पालिका के अंदर
राष्ट्रवादी के साथ में बीजेपी उनके साथ में थी, उनके साथ में शिवसेना थी, उनके साथ सभी पार्टियां मिलके हमारे खिलाफ में लड़े, कांग्रेस के खिलाफ में। तो भी हम जो है ना सिर्फ खाली 244 वोट से गिरे हम। और जब हम जो चुन के आए हमारे नगर से 1,000 वोट से चुन के आए हम, इसीलिए हमारी कांग्रेस की ताकत है देगलूर शहर के अंदर बहुत ज्यादा है और तालुके के अंदर भी ज्यादा है। आने वाले दिनों के अंदर 5 के 5 जो है ना जिला परिषद सर्कल हमारे कांग्रेस के आने वाले हैं, पंचायत समिति हमारे ताबे में आने वाली है और मार्केट कमेटी भी हमारे ताबे में आने वाली है। इसीलिए जो है ना हम ये मेड़ावा लिए और पूरे कांग्रेस के जितने भी कार्यकर्ते हैं पूरे जोश में हैं, पूरे जज्बे में हैं और पूरे उत्साह के साथ में हम इलेक्शन लड़ने वाले हैं। पाटील तालुक्याची पदी आपली निवड झाली। आज देगलूर तालुका ग्रामीण भागातून व शहरातून मोठ्या प्रमाणावर आज संपर्क आपल्याला साधता येते, त्यासाठी एक कार्यालय सुद्धा आहे. तर आपण काय प्रयत्न करणार आहोत? आता इथून जे काँग्रेसची मर्यादा आहे, मला तालुका अध्यक्ष मिळाल्यापासून मी हे ऑफिस जे आहे इथे कंटिन्यू 24 तास चालू होतो. माझं काम पहिल्यापासून 24 तास आहे लोकांसाठी, पण माझ्या सर्कल पुरतं होतं. आता मी तालुक्यात सगळेच कामं करणार आहोत, एवढं मी निश्चित तुम्हाला काय देतो. आता देगलूर शहर ग्रामीण भागात आता आपली जिम्मेदारी वाढल्यात, कसं जनसंपर्क वाढायचा आहे किंवा कार्यकर्ते कसे वाढवायचे आहेत यावर काय प्रयत्न करणार? मी प्रत्येक सर्कलला 2-2 दिवस भेट देऊन प्रत्येक गावात जाऊन लोकांशी चर्चा करून आपले कार्यकर्ते कोण आहेत, बूथ कमिटी कसं करायचं, काय करायचं हे सगळं मी नियोजनबद्ध कार्यक्रम करून शेवटी एक मोठं ग्रुप तयार करून जसं काँग्रेस आपल्याला वाढीता येते तसं मी काँग्रेस वाढीचा प्रयत्न करतो. जसं की आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर आज काँग्रेस कमिटी देगलूरच्या वतीनं आज एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात हजारो नागरिक कार्यकर्ते या मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन लाभलंय. येणाऱ्या काळात बँक निवडणूक असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवून आणि कसं जिंकता येईल याकडे लक्ष लागेल हा मेळावा घेण्यात आला होता. देगलूर शहरामध्ये SME दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड.